Welcome to my easy learning class. Today we will see about the figures of speech, a section of grammar which is very important from the point of 8th, 9th and 10th standard. So we will see what are the figures of speech. See, figures of speech in Marathi it is called भाषा अलंकार. विद्यार्थ्यांनो, अलंकार काय ह्याच्याबद्दल जर आपण थोडीशी माहिती घेतली तर हा टॉपिक शिकायला थोडं सोपं जाणार आहे. तर अलंकार या शब्दाचा मुख्यार्थ पहिला तर दागिना किंवा शोभादायक वस्तू असा आहे. असा याचा अर्थ होतो. अलंकार म्हणजे दागिना किंवा शोभादायक वस्तू. आता याचा उपयोग काय? विविध प्रकारच्या दागिन्यांनी शरीर हे सुशोभित करता येतं आणि निरनिराळ्या अलंकारांनी ते सजविला जातं. त्याला अलंकार असं म्हणतात, म्हणजे दागिना असं म्हणतात. तसंच साहित्य किंवा भाषासुद्धा अशाच काही अलंकारांनी सजविल्या जाते. त्यांना इंग्रजीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच म्हणतात. सो व्हॉट इज फिगर्स ऑफ स्पीच? Its simple definition is it is a literary device which makes English language more creative, more expressive and more interesting. It provides texture and color to the language. And it is also called poetic devices. For writing purposes it is used and that's why it is called poetic devices. तर फिगर्स ऑफ स्पीचमुळे भाषा एक्सप्रेसिव्ह होते, इंटरेस्टिंग होते, क्रिएटिव्ह होते. क्रिएटिव्ह रायटिंगसाठी सुद्धा फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो बरेचदा. आणि आपली भाषा ही अलंकारिक सुंदर दिसण्यासाठी सुद्धा या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. तर बघूया आपण हे फिगर्स ऑफ स्पीच काही प्रकार. फर्स्ट इज सिमिली, उपमा अलंकार. मराठीमध्ये याला उपमा अलंकार म्हणतात. सिमिली कंपॅरिझनसाठी यूज केला जातो. इट इज यूज टू शो कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स सेईंग वन थिंग इज सेम ॲज अदर थिंग. अँड इन सिमिली वर्ड्स सच ॲज लाईक ऑर ॲज आर यूज्ड. ही एक त्याची ओळख आहे की सिमिलीचं वाक्य. आता परीक्षांमध्ये वाक्य दिले असतात आणि फिगर्स ऑफ स्पीच ओळखा असा प्रश्न येतो. म्हणून लाईक आणि ॲज असेल तर ते सिमिली आहे, ही एक त्याची ओळख आहे. मराठीमध्ये उदाहरण बघू. तिचे दात मोत्यासारखे आहेत. मोत्यासारखे, सारखे हा शब्द वापरलेला आहे. किंवा ऐरणीच्या देवा तुला खिंडी खिंडी वाहू दे, आभाळकत माया तुझी आम्हावरी राहू दे. हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यातली ही ओळ बघा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. गत हा शब्द हा कंपॅरिझन दाखवतो आहे की कशी माया, आभाळासारखी माया. आणि म्हणून हे आहे सिमिली. इथे लाईक ॲज सारखेपणा दाखवलेला आहे. इन इंग्लिश फॉर एक्झाम्पल, शी इज ब्युटिफुल लाईक अन एंजल. शी इज ब्युटिफुल. हाऊ? शी इज ब्युटिफुल लाईक अन एंजल. लाईक अन एंजल. संभाजी वॉज ॲज ब्रेव ॲज लॉयन. And the third example, she runs like a horse. कंपॅरिझन केलेलं आहे दोन गोष्टींमध्ये आणि एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी आहे असं सांगितलं आहे. शी इज ब्युटिफुल लाईक अन एंजल. कशी आहे? एंजलसारखी सुंदर आहे. संभाजीराजे ब्रेव आहेत. कसे ब्रेव आहेत? लॉयनसारखे ब्रेव आहेत. शी रन्स. हाऊ शी रन्स? लाईक ए हॉर्स. हॉर्सच्या एवढी वेगात ती पळते. अशा प्रकारे जेव्हा दोन गोष्टींचं कंपॅरिझन करून लाईक किंवा ॲज वापरलेलं असतं तेव्हा तो फिगर ऑफ स्पीच म्हणजे सिमिली म्हणजेच उपमा अलंकार. जसं द सन इज लाईक अ बॉल ऑफ फायर. सन इज लाईक अ बॉल ऑफ फायर. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील ज्याच्यामध्ये कंपॅरिझन होते दोन गोष्टींमध्ये आणि लाईक आणि ॲजचा वापर केला जातो. आता याच्याच सारखं दुसरं फिगर ऑफ स्पीच आपण बघू, मेटॅफर, ज्याला रूपक अलंकार म्हणतात. सिमिली आणि मेटॅफर हे जवळपास सारखे आहेत पण वेगळे आहेत. काय वेगळेपण आहे?
Metaphor is used to show comparison between two things that are not same but do have something in common. एकदम सारखे नाही आहे पण त्याच्यामध्ये काहीतरी सारखेपणा आहे, कोणती तरी एक गोष्ट ही कॉमन आहे. अशा वेळी लाईक आणि ॲज न वापरता जेव्हा कंपॅरिझन होतं त्याला मेटाफर म्हणतात. जसं आता सिमिलीमध्ये म्हटलं आहे तिचे दात मोत्यासारखे आहे, मेटाफरमध्ये आपण काय म्हणू, तिचे दात म्हणजे जणू मोतीच. म्हणजे इथे आपल्याला काय होत आहे की कंपॅरिझन नाही करत आपण, कंपॅरिझन करत आहोत परंतु लाईक सारखेपणा नाही दाखवत आहे, त्याच्यामधली कोणती तरी एक गोष्ट ही कॉमन आहे हे दाखवत आहे की तिचे दात म्हणजे जणू मोतीच. शी इज ब्युटिफुल लाईक ॲन एंजल. मेटाफरमध्ये म्हणू आपण शी इज ॲन एंजल, ती एंजलच आहे, सारखी नाही, तीच एंजल आहे. जेव्हा सिमिली असतं तेव्हा सारखेपणासाठी लाईक आणि ॲज वापरतात आणि मेटाफरमध्ये ती गोष्ट जणू तीच आहे असं सांगितलं जातं. हा त्याच्यामधला मुख्य फरक. लाईफ इज अ गेम. ब्रेव संभाजी वॉज अ लॉयन. इथे सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की एक गोष्ट, दोन गोष्टींमध्ये एक साम्यता आहे. जसं ब्रेवनेस लॉयन आणि संभाजीमध्ये सारखेपणा आहे, सुंदरता त्या मुलीमध्ये आणि एंजलमध्ये सारखे आहे. लाईफ इज अ गेम. लाईफ गेमसारखं आहे, खेळासारखं आहे. अशा वेळी मेटाफर फिगर स्पीच होतं. तर फिगर ऑफ स्पीचमध्ये आपल्याला जेव्हा वाक्य दिलेले असतात तेव्हा ओळखण्याची ही खूण आहे. लाईक आणि ॲज विथ कंपॅरिझन असेल तर सिमिली, आणि लाईक आणि ॲज न गाळून टाकलेला आहे आणि आपल्याला कंपॅरिझन दिलेलं आहे तर मेटाफर. अशा प्रकारे सिमिली आणि मेटाफर हे दोन फिगर्स ऑफ स्पीच आता तुम्हाला नक्कीच ओळखता येतील. पुढे पाहूया. तिसरं हायपरबोले, अतिशयोक्ती अलंकार. आता याच्यामध्ये काय असतं, इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. द सेंटेन्स इज हायली एक्झॅगरेटेड विच मॅग्निफाईज द क्वालिटी मच बियॉन्ड देअर नॅचरल लिमिट. खूप जास्त अतिशयोक्ती केलेली असते जी त्याची नैसर्गिक मर्यादा आहे त्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्याची स्तुती किंवा निंदा काहीतरी केलेलं असतं, एक्झॅगरेशन केलेलं असतं, अतिशयोक्ती केलेली असते. सो ॲज टू इम्प्रेस मोर अँड मोर अपॉन द माइंड. आपल्या मनावर त्याचा ठसा उमटावा हा त्याच्यात प्रयत्न असतो. अशा ठिकाणी जे फिगर्स ऑफ स्पीच असतं ते हायपरबोले असतं. फॉर एक्झाम्पल, 1000 वेळा सांगून झालं तरी तुझं आपलं तेच. आता आपण असं नेहमीच बोलून जातो पण खरोखर 1000 वेळा मोजतो का आपण, 1 2 3 4 असं नाही. खूपदा सांगितलं आहे म्हणून 1000 वेळा म्हटलं आहे. खूपदा म्हटलं तर त्याचा जो इम्पॅक्ट होतो तो थोडासा कमी होतो, पण 1000 वेळा म्हटलं की ते जोर त्याचा असा असतो की तो मनावर जास्त ठसा उमटवून जातो आणि म्हणून आपण अशा प्रकारचं अतिशयोक्तीपूर्ण वाक्य वापरत असतो. द सूटकेस वेड अ टन. आता सूटकेस एका टनची असते का, पण खूप जास्त वजनदार आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो, इट वेड टन. शी इज ॲन हेवी ॲज ॲन एलिफंट. एलिफंट एवढे वजन आहे, एवढं कोणाचंच एवढं वजन नसतं, पण अतिशयोक्ती केली की त्याचा जो सांगायचा मतितार्थ आहे तो मनावर जास्त चांगल्या प्रकारे ठसतो. म्हणून ह्या अतिशयोक्ती म्हणजेच हायपरबोलेचा वापर केला जातो रायटिंगमध्ये. शी रॅन स्विफ्टर दॅन द विंड. हवेपेक्षा वेगाने धावणारी. शी रॅन स्विफ्टर दॅन द विंड. हवेपेक्षाही, वायूपेक्षाही जास्त वेगाने पळते. आय सॉ मिलियन्स ऑफ स्टार्स इन द स्काय. वी कॅन नॉट काउंट द स्टार्स इन द स्काय बट वी से आय सॉ मिलियन्स ऑफ स्टार्स इन द स्काय. जेव्हा अशा प्रकारची अतिशयोक्ती केलेले वाक्य असतात तेव्हा हायपरबोले हा फिगर्स ऑफ स्पीच असतो. हे तुम्ही आता ओळखू शकाल, ज्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात. चौथं युफेमिझम, पर्यायोक्त अलंकार. मराठीत त्याला पर्यायोक्त अलंकार असं म्हणतात, युफेमिझम. काय असतं याच्यात, ए हार्श रियालिटी इज एक्सप्रेस्ड इन अ माइल्डर वे. अगदी कटुसत्य जे असतं, जे आपल्याला ऐकायला बरं वाटत नाही, आपल्या कानाला सहन होत नाही, असं जे कटुसत्य आहे ते थोडंसं सौम्य करून सांगणं म्हणजे युफेमिझम. अ डिसएग्रीएबल थिंग्स
आर डिस्क्राईब इन अन ॲग्रीएबल मॅनर. जी गोष्ट पटू शकत नाही ती थोडीशी पटण्यासारखी करून बोलणे म्हणजेच हा अलंकार आहे युफेमिझम, पर्यायोक्त अलंकार, युफेमिझम, फिगर्स ऑफ स्पीच. तू जे सांगतो ते कल्पित कथा वाटते. आता एखादा असतो फेकणारा व्यक्ती, सांगत असतो कोणत्याही गोष्टी, आपल्याला त्या खऱ्या वाटत नाही, पण मग आपण जर म्हटलं की अरे तू खोटा बोलून राहिला तर त्याला वाईट वाटतं ना, मग तिथेच आपला संबंध सुटून जातो. मग असं न बोलता आपण जर म्हटलं की तू जे सांगतो ते कल्पित कथा वाटते तर त्याला एवढं वाईट वाटत नाही, त्याला वाटतं ठीक आहे वा जाऊ दे आपली मजा घेतली. आणि म्हणून हे थोडंसं सौम्य केलं. कटुसत्य आहे, खोटं तर आहेच, परंतु आपण त्याला सौम्य केलं. तू जे सांगतो ते कल्पित कथा वाटते. आता हे युफेमिझम इंग्लिशमध्ये सुद्धा काही शब्दांसाठी वेगवेगळे वापरले जातात. जसं एखादी व्यक्ती मृत पावली तर ही पास्ट अवे, ही डाईड नाही म्हणायचं, डाईडच्या ऐवजी पास्ट अवे म्हणायचं. डाईड म्हटलं की थोडा धक्का जास्त लागतो, पास्ट अवे म्हटलं तर थोडं सौम्य होतं. दॅट इज युफेमिझम. यू आर टेलिंग मी अ फेरी टेल, यू आर टेलिंग अ लाय असं न म्हणता यू आर टेलिंग मी अ फेरी टेल म्हटलेलं आहे. कारण परिकथा सांगत आहे तू, खरं तर काहीच नाही आहे तुझ्या बोलण्यामध्ये. असं न म्हणता आपण यू आर टेलिंग मी अ लाय असं न म्हणता यू आर टेलिंग मी अ फेरी टेल म्हटलं की समोरच्याला एवढं वाईट वाटत नाही. म्हणजेच युफेमिझममध्ये काय केलेलं आहे, अ हार्श रियालिटी इज एक्सप्रेस्ड इन अ माइल्डर वे. कटुसत्य हे सौम्य भाषेमध्ये जेव्हा सांगितलं जातं तेव्हा होणारा फिगर ऑफ स्पीच म्हणजे युफेमिझम. आणखी काही उदाहरण आपण पाहू शकतो. शी इज अनएम्प्लॉईड. एखादी व्यक्ती बेरोजगार असेल तर त्याला अनएम्प्लॉईड म्हटलं की वाईट वाटतं ना, मग त्याच्याऐवजी म्हणायचं शी इज बिटवीन जॉब. ही तऱ्हा आहे इंग्लिशमध्ये बोलायची आणि ही तऱ्हा म्हणजेच युफेमिझम आहे. शी इज बिटवीन जॉब याचाच अर्थ अनएम्प्लॉईड. किंवा एखादी वस्तू आपल्याला विकायची आहे सेकंड हँड, तर सेकंड हँड म्हटलं की त्याची किंमत कमी होऊन जाते आणि पाहणाऱ्याला म्हणजे पाहायच्या आधीच वाटते की अरे ही सेकंड हँड आहे म्हणजे काहीतरी खराब असेल असं वगैरे मनात विचार येतात ना, खराब वाईट विचार. मग त्याच्यापेक्षा आपण सेकंड हँडच्या ऐवजी काय म्हणू शकतो पहा, हे एक वाक्य आणखी मजेदार. धिस सेकंड हँड सोफा इज फॉर सेल असं न म्हणता धिस प्री-लव्ड सोफा इज फॉर सेल असं म्हणतायत. पहा सेकंड हँडचा जो ठसा उमटतो आपल्या मनावर तो थोडासा वाईट होतो, पण त्याच्याच ऐवजी प्री-लव्ड म्हटलं तर चांगलं वाटतं ना, कारण आपण आपलं म्हणून वापरलेला आहे तो सोफा, आपण त्याच्यावर प्रेम केलेलं आहे, असा सोफा विकायचा आहे म्हणजे त्या घेणाऱ्याला थोडंसं बरं वाटतं. बस हेच एक त्याचं काम आहे युफेमिझमचं, की जी काही हार्श रिॲलिटी आहे ती थोडीशी सौम्य करून टाकायची, म्हणजे होतं ते युफेमिझम. तर आपण चार आता पाहिले, सिमिली उपमा अलंकार, मेटाफॉर रूपक अलंकार, हायपरबोले अतिशयोक्ती अलंकार आणि युफेमिझम पर्यायोक्त अलंकार. पुढे पाहू ॲलिट्रेशन. अतिशय सोपं आणि ओळखण्यासाठी अतिशय चांगलं असं हे फिगर्स ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन. साऊंड ऑफ अ लेटर इज रिपीटेड आणि या ॲलिट्रेशनला मराठीत अनुप्रास अलंकार म्हणतात. याच्यामध्ये एखादं अक्षर पुन्हा पुन्हा वारंवार रिपीट होतं. साऊंड ऑफ अ लेटर इज रिपीटेड टू गिव्ह द प्लीझंट इफेक्ट. कशासाठी रिपीटेशन असतं, हे प्लीझंट इफेक्ट निर्माण करण्यासाठी, वाचणाऱ्याला खूपदा वाचावं असं वाटलं पाहिजे किंवा खूप ऐकणाऱ्याला गोड वाटलं पाहिजे, म्हणून असं हे लेटरचं रिपीटेशन जिथे होतं तिथे ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच असतं, ज्याला मराठीत अनुप्रास अलंकार म्हणतात. जसं आता हे गाणं तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, चंदा चमके चमचम चिखे चौकन्ना चोर. पहा बरं, म्हणायला किती छान वाटतं, तुम्ही म्हणून बघा. याच्यामध्ये हे टंग ट्विस्टर पण आहे. जर सारखं सारखं म्हटलं ना तर म्हणता येत नाही, तुम्ही म्हणून पाल 8-10 वेळा हीच ओळ कुठे ना कुठे चुकतं. काय झालेलं आहे इथे, चंदा चमके चमचम चिखे चौकन्ना चोर, च रिपीटेशन, एकच अक्षर वारंवार आलेलं आहे प्रत्येक शब्दात. असं हे नाही आहे की प्रत्येक शब्दामध्ये अक्षर रिपीट झालं पाहिजे, मध्ये मध्ये आलं तरीही अलिट्रेशन होतं, पण अक्षरांचं जर रिपीटेशन असेल तर ॲलिट्रेशन होतं.
पेटविले पाषाण पठारावरती शोभांनी. पहा पच रिपिटेशन, एकच अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे, वाचताना फार चांगलं वाटतं. आणि म्हणून फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन, अलंकार अनुप्रास. सी द एक्झाम्पल इन इंग्लिश. द कॅट क्विकली क्लाइम्ब द कार. चांगलं वाटतं वाचताना. द कॅट क्विकली क्लाइम्ब द कार. सीचं रिपिटेशन. कॅट क्लाइम्ब कार. शी वॉज सो सॅड. एसचं रिपिटेशन. शी वॉज सो सॅड. फार चांगलं वाटतं वाचत असताना, थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं, क्रिएटिव्ह रायटिंग वाटतं. आणि अशा या फिगर्स ऑफ स्पीचला ॲलिट्रेशन म्हणतात. याच्यासारखं दुसरं आहे रिपिटेशन. थोडासा फरकाने ॲलिट्रेशन आणि रिपिटेशनमध्ये थोडासा फरक आहे. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आणि रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. इथे पुनरावृत्ती होते कशाची? फ्रेजेसची, शब्दांची किंवा कधी कधी वाक्यांची सुद्धा. वर्ड्स, phrases and even sometimes sentences are repeated for pleasant effect. ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन दोन्हीही प्लेझंट इफेक्टच निर्माण करतात, पण ॲलिट्रेशनमध्ये अक्षरं रिपीट होतात, तर रिपिटेशनमध्ये शब्द, फ्रेजेस किंवा कधी कधी वाक्यसुद्धा रिपीट होतात. अँड रिपिटेशन क्रिएट्स रिदम. गाण्यांमध्ये बहुतेक हे वापरलं जातं क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये. तसं नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पहा बरं, छोटे मुलं किती पटकन शिकून घेतात ना. ये रे रे पावसा तुला देतो पैसा. अशा प्रकारची जी गाणी छोट्या मुलांसाठी जास्त बनलेली असतात त्याच्यामध्ये रिपिटेशन फार असतं, कारण लहान मुलांना ती इंटरेस्टिंग वाटली पाहिजे, त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे, एकच एक शब्द त्यांच्या कानावर आला पाहिजे, त्यांच्या तोंडात आला पाहिजे. हा सगळा प्रयत्न असल्यामुळे अशा छोट्या मुलांच्या गाण्यांमध्ये किंवा कवितांमध्ये किंवा आणखीही गाण्यांमध्ये रिपिटेशन वापरलं जातं. जसं गणराया गणराया गजानना श्री गणराया. अशा रायटिंग्समध्ये रिपिटेशनचा वापर होतो, जिथे वर्ड्स, फ्रेजेस किंवा कधी कधी सेंटेन्सेसचं सुद्धा रिपिटेशन होतं. So in repetition, words, phrases and even sometimes sentences are repeated for pleasant effect which create rhythm. For example, rain, rain, go away. Rain, rain, go away. Our doubt is our passion and our passion is our doubt. अशा प्रकारे त्याचं शब्दांचं रिपिटेशन जर होत असेल, वाक्यांचं रिपिटेशन जर होत असेल, तर तो जो अलंकार आहे, तो फिगर्स ऑफ स्पीच जो आहे तो आहे रिपिटेशन. तर ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन थोड्याफार फरकाने सारखेच आहे, पण त्याची खूण एकच लक्षात ठेवा की ॲलिट्रेशनमध्ये फक्त एक अक्षर रिपीट जर होत असेल तर तुम्ही त्याला ॲलिट्रेशन म्हणा, आणि शब्दांचं रिपिटेशन होत असेल, वाक्य रिपिटेशन होत असेल किंवा एखादी फ्रेज रिपीट होत असेल तर त्याला तुम्ही रिपिटेशन म्हणा. अशा प्रकारे आज आपण हे 6 अलंकार फिगर्स ऑफ स्पीच शिकलो. आशा आहे की हे तुम्हाला समजले असेल. याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या पुस्तकातल्या 8वी, 9वी आणि 10वीच्या 3ही वर्गांच्या पुस्तकांमध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या तुम्ही सोडवून बघा. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी तुम्हाला पुन्हा रिपीट करून त्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि आणखी पुन्हा काही अलंकारांचा अभ्यास, काही फिगर्स ऑफ स्पीचचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओत करू. आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधल्या काही ॲक्टिव्हिटीज सोडवून बघा. काही अडचण असेल तर मला विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला वाजवणं विसरू नका. तर पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच भेटूया. तोपर्यंत टेक केअर.